लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 4 जूनचा भाग तुम्ही बघत आहात प्रेक्षकांनो. आणि आजचा भाग एवढा उत्कंठा वाढवणारा आहे, एवढा उत्कंठा वाढवणारा आहे की माझं सगळं इथपर्यंत आलं होतं कशापर्यंत, अरे बापरे आता कसं होणार. तर बघत राहा प्रेक्षकांनो. लग्नानंतर होईलच प्रेम. तर सुरुवातीला तर म्हणजे ठरल्याप्रमाणे त्यांनी मागचे भाग व्हिज्युअलाइज केलेत आणि त्या जीवाला टेन्शन आणलंय. आता त्या जीवाला आलेला असतो घाम. आता तो पार्थ म्हणतो, काय रे जीवा, सगळं बरं आहे ना? अरे एसी चालू आहे आणि तुला घाम का येतोय? आता काव्या म्हणते, काय बर्थडे बॉय चिप्स खाशील का? पार्थ म्हणत असतो, काय रे जीवा, अरे काय झालं, घे ना, तुला आवडतात तसे चिप्स आहेत. जीवा म्हणत असतो, नाही मला नकोय काही. आता काव्या म्हणते, का काय झालं, काही टेन्शन आलंय का तुम्हाला? अच्छा, बहुतेक आवडी बदलल्यात वाटतं तुमच्या. आता हा टोमणा होता जीवाला अगदी सडेतोड. आणि आता इकडे जीवा, काव्या, नंदिनी हे 4 जण गाडीमध्ये प्रवास करताना आपल्याला दाखवलेत. पण आता बघा या मिथुन काकांचं सीन त्यांनी खूपच रंगवलाय. ते मिथुन काका आत्ताशी कुठे फार्म हाऊसवर पोहोचलेत बरं का. आणि त्या फार्म हाऊसवर पोहोचल्यावर एकदम डिस्को टाईप म्युझिक लावलंय त्यांनी बॅकग्राऊंडला. ते मिथुन काका आल्या आल्या ते फार्म हाऊस बघत म्हणतात, आय लाईक दिस. पोहोचलो बाबा एकदाचा या फार्म हाऊसवर. किती महिन्यानंतर आलोय मिथुन तू इथे. त्या जीवाची खोली, त्या पारची खोली, सगळ्या खोल्यांवर धूळच धूळ चढलेली असणार आहे. आओ मिथुनराव, तुमचा रामागडी होणार आहे. काय बाबा, आता रामागडी सारखं राबायला तयार राहा मिथुनराव. नाही म्हणजे हे सगळे मस्त एसीतून येणार आणि आपण आपलं इथे राबणार. आय डोंट लाईक दिस. पण काय करणार, वैनी साहब ने अपने खांदे पे इतनी बड़ी जवाबदारी दी है ना, उसको तो निभाना पड़ेगा. एकदा का हे 4 इथे येऊ द्यात. या 4 संसार नाही मी मार्गी लावला तर नावाचा मिथुन नाहीये. चला मिथुनराव, साफसफाई करा. आता प्रेक्षकांनो, मी तुम्हाला म्हटले होते की नाही, या मिथुनरावांनी सगळे फोटो बिटो पाहिलेले असणार आहे 100%. त्यांनी आज जरी रिव्हील नसेल केलं ना तरी दिस इज माय चॅलेंज. या मिथुन काकांना सगळा पास्ट ऑलरेडी कळलाय आणि तो आत्ता नाही रिव्हील करणार ते, पण नंतर केव्हा तरी नक्की रिव्हील करतील. पण आज काय काय झालंय ना त्यासाठी पूर्ण एपिसोड रिव्ह्यू बघत राहा. तर बघा, आता गाडीमध्ये या जीवाला आलेला असतो घाम. नंदिनी म्हणते, काय झालंय जीवा, तुम्ही ठीक आहात ना? नाही म्हणजे काही गाडीत बसल्यापासून तुम्ही काही बोलत नाही आहात, शांत आहात म्हणून विचारलं. पार्थ म्हणतो, हो ना, अरे काय रे जीवा, तू देशमुखांची शान आहेस यार, या प्रवासाची जान आहेस. तुम्हाला सांगतो नंदिनी, आम्ही जेव्हा प्रवास करायला निघतो ना तेव्हा आमचा जीवा असा मस्त गंमत करतो, गप्पा मारतो आणि याच्या जोडीला कायम मिथुनराव असायचे. म्हणजे मस्त रंगायचं या दोघांचं. त्यावर नंदिनी म्हणते, अय्या मिथुन काका का, अच्छा हे मला माहित नव्हतं. जरा गप्पा छप्पा यांच्या रंगवल्या आहेत. आता बघा आता हा पार्थ म्हणतो, काय रे जीवा, एसी फुल चालू आहे, मी मगाशी पण म्हटलो तुला घाम का येतोय? आता जीवा त्याचा घाम पुसत म्हणतो, नाही कुठे काय दादा, मी ओके. काव्या म्हणते, काय हो, तुम्हाला काही त्रास होतोय का? मग नंदिनी पण म्हणते, काय हो जीवा, खरंच बरं वाटत नाहीये का तुम्हाला? मग लगेच काव्या म्हणते, पार्थ ऐका ना, अहो जीवांना जर बरं वाटत नसेल तर पुढे मेडिकल असेल ना, गाडी थांबवा ना, गोळ्या वगैरे घेऊयात जीवांसाठी. पार्थ म्हणतो, ते काय, समोरच आहे मेडिकल. आता जीवा मोबाईल बघतो आणि म्हणतो, नको काही थांबवू नकोस गाडी, आपण लगेचच पोहोचू फार्म हाऊसवर. पार्थ म्हणतो, काय रे बाबा, अरे एवढी घाई झाली आहे तुला फार्म हाऊसवर जायची, किती एक्सायटेड आहेस तू? जीवा मनातल्या मनात विचार करत असतो, कशाचा एक्सायटेड, मला इथे हार्ट अटॅक यायची वेळ आली आहे. तो काका पोचला असेल का फार्म हाऊसवर, काय झालं असेल कोणास ठाऊक, काय करावं काही उमजेना. आता काव्याला माहिती आहे की त्याच्या मनात काय चाललंय. जीवा विचार करत असतो, काकाच्या हाताला काही लागलं नसेल ना, माझं आणि काव्याचं काही कळलं नसेल ना त्याला. इकडे आपला काका मस्त गाणे ऐकतोय राणी मुखर्जीचे आणि हे मिथुन काका नाचतच सगळं घर साफ करत असतात. आता आत्याच्या नवऱ्याला काका म्हणत नाही, मामा म्हणतात, हे मला माहिती आहे. पण आता या मालिकेत काका म्हणतात, त्याला मी तरी काय करू, म्हणून काका सांगितलं. तर त्यांचा फोन वाजत असतो आणि ते फोन रिसीव्ह करतात. त्यांना फोन आलेला असतो या मानिनी ताईंचा. आता मिथुन काका म्हणतात, काय वहिनी, कशा आहात, हाऊ आर यू? इकडून आता या मानिनी ताई म्हणतात, आय एम फाईन मिथुन भाऊजी, आय एम फाईन. मिथुन भाऊजी म्हणतात, काय वहिनी, बरंच मोकळ्या ढाकळ्या दिसताय, काय म्हणताय काय? आता मानिनीताई म्हणतात, मी निवांत आहे बाबा, मी मस्त काकडीच्या कापा करून डोळ्यावर ठेवल्यात. मग आता ते मिथुन काका म्हणतात, वहिनी कोशिंबीर करा ना काकडीची. कोथिंबीर फेकून मारा, मला लई आवडते बघा कोथिंबीर, काकडीची कोशिंबीर.
त्यावर मानिन ते म्हणतात, अहो मिथुन भाऊजी त्या काकडीच्या कापा करून डोळ्यावर टाकल्यात हो. असं मस्तपैकी सेल्फ पॅम्परिंग करते मी. असा फेस पॅक लावलाय बघा आणि त्यामुळे स्वतःचे मस्त लाडबीड करून घेते मी. घर रिकामं आहे ना आज, मला काही काम नाही ना भाऊजी. मग आता लगेच हे भाऊजी म्हणतात, काय सांगताय घर रिकामं आहे? अहो पोरं गेले का काय, म्हणजे निघाले का? त्यावर मानिन त्या म्हणतात, अहो भाऊजी 2 तास झाले. अहो पोरं केव्हाचे निघालेत, पोहोचतीलच तिथे. मग इकडनं मिथुन काका म्हणतात, अहो मला फोन करायचा ना वहिनी. मग मानिन त्या म्हणतात, अहो केव्हाचा फोन करते, पण तुम्हाला तिकडे रेंज नाही येत, मी काय करू? मिथुन काका म्हणतात, अरे बापरे, आता मला पटापटा आवरावं लागेल, पोरं आले तर बोलतील मला. मग या मानिन त्या म्हणतात, अरे भाऊजी अजून तुमचं आवरून नाही झालं का? मिथुन काका म्हणतात, अहो झालंय वहिनी थोडं आवरणं, फक्त आता हॉल आणि जीवाची बेडरूम बाकी आहे, मग सगळं डन डन डन. मग त्या मानिनी ताई म्हणतात, अरे वा मिथुन भाऊजी मनापासनं थँक्यू. तुम्ही तिथे आहात ना म्हणून मी निश्चिंत आहे बघा. चांगलं वाटतंय हो मला. असं ना आतून पॉझिटिव्ह वाटायला लागलंय बघा. आता असं वाटायला लागलंय की जीवाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने का होईना, पण या चौघांच्या नात्यातला गुंता सुटेल एकदाचा. मिथुन काका म्हणतात, सुटेल सुटेल वहिनी सुटेल, काळजीच नका करू. मानिन ताई म्हणतात, सुटायलाच पाहिजे भाऊजी, जीवाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने का होईना, पण हे सगळे पोरं एकत्र आले पाहिजे बाई. त्यावर मिथुन काका म्हणतात, वहिनी किसी चीज को दिल से चाहो ना तो इन दिनों को. त्यावर मानिन ताई म्हणतात, अहो भाऊजी इन दिनों को नका म्हणू, इन तीनों को म्हणा, आणि तसंही मराठीतून तुमच्या भावना बाहेर काढा हो भाऊजी. मिथुन काका पुढे म्हणतात, वहिनी एवढंच सांगतो, जे आपल्याला वाटतंय ना तेच होणार, छान होणार, सुंदर कमाल होणार, नका टेन्शन घेऊ. मानिन ताई म्हणतात, बरं भाऊजी पुरे बोलत नका बसू, तुमचं आवरलेलं नाहीये, पोरं पोहोचतील बरं का तिथे. मिथुन काका म्हणतात, आवरतो पटापट आवरतो, एक काम करतो वहिनी, जीवाची रूम आधी आवरतो, मग हॉल आवरतो, तो आला तर कटकट करेल. चला आता मी त्यांचा गुंता कसा सोडवतो ना ते बघाच. पोरं परत आले तर कसे बदलतात ना ते बघा, शब्द देतो तुम्हाला. आता असं म्हणून फोन ठेवला बाबा एकदाचा त्यांनी, आणि आता ते जीवाच्या रूमकडे जातात. त्या रूमला असते कुलूप, त्या बेडरूमला, आणि ती रूम ते उघडतात. काय तो सस्पेन्स. आणि त्या मिथुन काकांनी आता ते दरवाजा उघडला बेडरूमचा आणि आत बघतात तर काय, अरे बापरे, सगळीकडे काव्याचे आणि जीवाचे फोटो. ते सगळं बघून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. इकडे पार्थ, काव्या, जीवा, नंदिनी सगळेच्या सगळे पोहोचले फार्म हाऊसवर. आता सहज म्हणतो पार्थ, आलं की फार्म हाऊस, आणि जीवा लगेच दरवाजा उघडतो गाडीचा आणि पळायला लागतो. आणि जिना चढत, म्हणजे जिना पण खूप पळतच चढतो. काव्या खूप खुश होते की चला फायनली डेस्टिनेशन आलं. आणि आता जीवा त्याच्या बेडरूममध्ये जातो पळत. तिथे मिथुन काकाने ऑलरेडी सगळं बघितलेलं असतं, जीवा आणि काव्याचे फोटो. आता जीवा तिथे पळत येतो, तो थरार जरा रंगवला त्यांनी. जीवा पळतोय, आता एकीकडे मिथुन काका ते फोटो बघताय, आणि बघतात तर काय, समोर सगळे फोटो, आणि जीवा पण तिथे पोहोचतो. आणि ते सगळं बघून त्यालाही टेन्शन येतं, आणि ते बघितल्यावरती तो मिथुन काकाकडे बघतो आणि म्हणतो, काका अरे. आता मिथुन काका त्यालाच म्हणतात, काय अरे, ए जीवा अरे काय हे सगळं, तू सांगितलं नाहीस की तू आणि काव्या एकमेकांवर प्रेम करता म्हणून. आधी तर त्यांनी खूप ते ढंगचंग ढंगढंग असे म्युझिक बऱ्याच वेळा लावलं बरं का प्रेक्षकांना, एवढा टाइमपास केला विचारू नका. आता लगेच तो मिथुन काका म्हणतो, तू सांगितलं नाहीस ना जीवा मला. जीवा त्या काकावरच ओरडतो आणि म्हणतो, काका तू का आलास? मिथुन काका म्हणतात, काय विचारतो रे, का आलास म्हणून? तुमच्या चौघांच्या नात्याचा गुंता सोडवावा म्हणून मी इथे आलो. आता इथे आल्यावर कळतंय की हा गुंता आणखीन वाढणार. अरे काय रे जीवा, निदान काव्याने आणि तू सांगायला हवं होतं रे हे सगळं. आता तरी तोंड उघडून बोल बाबा, काय हे सगळी भानगड, बोल. आता जीवा म्हणतो, ए काका मी तुला सगळं सांगतो, तू आत्ताच्या आत्ता हे सगळं काढायला मला मदत करतो का? अरे पार्थने हे पाहिलं ना तर केवढा प्रॉब्लेम होईल रे काका, चल आपण पटापट हे सगळं काढू. आता असं म्हणून तो ते सगळं आवरायला लागतो जीवा, आणि लगेच काव्या येते आणि म्हणते, नाही जीवा, इट्स टू लेट, आता हे सगळं लपवून काहीच उपयोग होणार नाहीये. काव्या त्याला आता जबरदस्ती करते असं दाखवलं, जबरदस्ती म्हणजे शाब्दिक जबरदस्ती. आता लगेच तिथे पार्थ पण आला पळत, सगळेजण आलेत, म्हणजे नंदिनी पण आली आहे, आणि ती सगळी सजलेली रूम आणि ते लाइटिंग बिटिंग बघून शॉक झालेत हे सगळेजण. आणि तिथे काव्या आणि जीवाचे फोटो भांबवल्यासारखे एकमेकांकडे बघतायत. नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकली आहे, जीवाच्या तर ऑलरेडी सरकलेलीच होती. आणि मग पार्थ सुद्धा या काव्याकडे बघतोय. कसं ना अचानक यांच्या नजरा बदलून गेल्या बरं का.
का, आणि मग सगळं ते गोल 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 फिरतंय त्यांच्या भोवती असं त्यांनी रंगवलं. प्रेक्षकांनो, काय ढंगचिक 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 लावतात ते म्युझिक विचारू नका. बरं त्याच्यात काही नसतं, कशाचं काही नाही, पण उगाच ढंगचिक 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 चालू राहतं मागून. आता तो पार्थ इकडे तिकडे बघायला लागतो, ते फोटो बघतो, ती नंदिनी बघते, मग काव्या त्यांच्याकडे बघते, बघत बघतच सगळं चाललंय. आता नंदिनीने कधी टॅटू पाहिला का त्या काव्याचा? पण नाही. आता ती लगेच म्हणते, जीवा. नंदिनी डायरेक्ट म्हणते, जीवा, तुमच्या छातीवरचा टॅटू माझ्या बहिणीच्या नावाचा आहे, म्हणजे तुम्ही काव्यावर प्रेम करता? बाप रे जीवा, तुम्ही एवढे दिवस माझ्याशी खोटं बोलत आलात. आता सगळा विश्वासघात, एकदम ढंगचिक ढंगचिक मागून म्युझिक. आता विचारूच नका काय तो सीन रंगवला. बाबा बाबा बाबा. आता तो पार्थ म्हणतो, म्हणजे काव्या, तुम्हाला यासाठीच घटस्फोट हवा होता ना माझ्याकडनं? जीवा आता कसा बघू लागला केविलवाणा. आता मी काय करू, कसं करू, झालं मी एक्सपोज. काव्याला काही वाटत नाहीये त्या बाबतीत, कारण काव्याला त्या बाबतीत अगदी सार्थ अभिमान आहे, ती जीवावर प्रेम करते म्हणून. आता ती सगळ्यांना अगदी सडेतोड उत्तर देते, हो हो ताई आणि हो पार्थ, माझं आणि जीवाचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, आणि तेही 1 वर्षभरापासून आम्ही एकमेकांच्या प्रेमात आहोत. आता काव्या जेव्हा असं बोलते तेव्हा तिचा आवाज घुमतोय असं त्यांनी दाखवलं बरं का. आणि मग काव्या म्हणते, अजूनही आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. आणि मग मालिकेचं टायटल सॉन्ग लागली, ते लग्नानंतर होईलच प्रेम असं ऐकवलं बरं का. कारण मी असं सांगते ना प्रेक्षकांनो, की ते एवढं रंगवलंय की पुढे सांगायला काही जागाच उरली नाहीये. आता ते मिथून काका पण असे बिचारे केविलवाणे पाहायला लागतात. मग काव्या त्या सगळ्यांना उत्तर देत म्हणते, आमच्या दोघांमधला हा गोड भूतकाळ आम्हाला या लग्नामुळे लपवून ठेवावा लागला. जीवाला लग्नाच्या दिवशी सुद्धा हे सगळं सांगता आलं नाही, पण खरं तर लग्नाच्या आधी, तुमच्या दोघांच्या लग्नाच्या आधी मला जीवा म्हणत होता की चल काव्या, आपण सगळ्यांना सांगून टाकू आपल्या दोघांचे एकमेकांवर किती प्रेम आहे. पण नाही, माझी कधीच हिंमत झाली नाही. पण आज मात्र मी हिंमत केली आहे आणि आम्हा दोघांचं नातं सगळ्यांसमोर आणायचा प्रयत्न केलाय. आता पुन्हा एकदा सस्पेन्स रंगवला आणि चेहरे भांबावलेले दाखवले. काव्या म्हणते, आता कळलं ना तुम्हा सगळ्यांना की मी आणि जीवा एकमेकांवर किती प्रेम करतो. आता तुम्ही दोघं सुद्धा हे सत्य लवकरात लवकर स्वीकारा. आता काव्या हातबीत जोडून त्या दोघांना रिक्वेस्ट करते, पार्थ आणि नंदिनीला. पण ऑलरेडी त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. 1 महिना झालाय प्रेक्षकांनो लग्नाला, आणि केवढा सस्पेन्स. काव्या म्हणते, मी काहीही करून तुम्हा दोघांसमोर हे सांगणारच होते. खूप हिंमत एकत्र केली आणि आज मला जमलंय. प्लीज प्लीज आता तुम्ही दोघं जण मला आणि जीवाला समजून घ्या प्लीज. आता काव्या खूप रिक्वेस्ट करत असते अगदी मनापासनं. तिने तिच्या भावनांशी अगदी प्रामाणिकपणे टॅग केलंय प्रेक्षकांनो. म्हणजे बघा ना, ती तिच्या भावनांशी अगदी प्रामाणिक राहिली आहे. पण जीवाचं कॅरेक्टर मात्र, जीवाच्या बाबतीत त्यांनी काहीतरी वेगळंच दाखवलं. पण आता काव्या स्पष्टपणे म्हणते, तुम्ही दोघं आम्हाला समजून घ्याल ना, कारण आमच्या दोघांच्या बाबतीत लग्नानंतर प्रेम होणं शक्यच नाहीये, कारण आम्हा दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. आणि आता पार्थ आणि ती नंदिनी दोघंही बिचारे काही समजेना त्यांना काय उत्तर द्यावं. आता काव्या जीवाकडे बघत म्हणते, जीवा अरे बोल ना तू, अरे तू का नाही बोलतेस काही, सांग सगळ्यांना की तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. बोल जीवा बोल. हो हो, माझा जीवा माझ्यावर जीवापाड प्रेम करतो, हो करतो तो माझ्यावर प्रेम, असं काव्या एकटीच बडबडत असते. पण जीवा एक शब्द पण बोलत नाही. पण आता नंदिनीचा विश्वासघात झालाय त्यामुळे नंदिनी हर्ट होणारच. तर नंदिनी आता काव्याला म्हणते, काव्या आणि जीवा गेल्या 1 महिनाभर तुम्ही माझी आणि पार्थची फसवणूक करत होतात ना, फसवणूक करत होतात. आता ती लागते रडायला आणि म्हणते, जीवा मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, एक वेळ माझं नुकसान झालेलं मी सहन करू शकते, पण खोटं बोललेलं, माझी झालेली फसवणूक ते मी कधीच सहन करणार नाही. जीवा मी तुमचं हे खोटं बोलणं सहन करूच शकत नाही. आता जेव्हा नंदिनी असं सगळं रडून रडून बोलते तेव्हा काव्याला फार वाईट वाटत असतं. पण तरीसुद्धा नंदिनी खूप ऐकवते आता जीवाला आणि म्हणते, एवढं सगळं तुम्हाला माहीत असून सुद्धा गेल्या महिनाभरापासून तुम्ही माझी फसवणूक करत आहात. जीवा तुम्हाला एकदा पण नाही वाटलं की मला हे सगळं सांगावं? तुम्ही याच कारणामुळे माझा तिरस्कार करत राहिलात ना जीवा. मग हे कारण तुम्ही मला अगोदर का नाही सांगितलं? का नाही सांगितलं की नंदिनी माझं तुझ्या बहिणीवर प्रेम आहे, तुझ्यावर प्रेम नाही आहे? आता हे सगळं नंदिनी बोलत असताना खूप रडते आणि म्हणते कशी की जीवा या सगळ्या नात्यांना निभवता निभवता मी फोल ठरले हो, अयशस्वी ठरले. माझी बहीण तिचं एखाद्यावर असलेलं प्रेम
जाणून घेण्याच्या सुद्धा लायकीची नाहीये का हो मी? तर बहीण म्हणून नक्कीच मी कमी पडते. माझी बहीण माझ्याशी मनमोकळेपणाने बोलू शकलेली नाहीये, याचा अर्थ मी बहीण म्हणून कुठेतरी कमी पडले आहे. आता नंदिनी हे सगळं स्वतःवरच घेत असते आणि खूप रडत म्हणत असते, नाही नाही नाही, मी हरले, मी आज हरले आणि पूर्णपणे हरले. आता ती रडायला लागते आणि आता ती पुढे म्हणते की सगळ्या नात्यांमध्ये मी पुरती हरली आहे, मी आता काय करू? नंदिनी रडत असताना कोणाला काही उमजे ना तिला काय साथ द्यावी, काय बोलावं. आणि इथे पुन्हा ते लग्नानंतर होईलच प्रेम हे खूप वेळ ऐकवलं बरं का प्रेक्षकांनो. आणि आता नंदिनी बोलते 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 बऱ्याच वेळ बोलते, म्हणजे ते सगळं बोलणं मी तुम्हाला ऐकवलंच आहे. आणि तिला अचानक येते चक्कर. आता जीवाला कसं तरी होतं बरं का. जीवा लगेच तिला सावरायला जातो आणि मोठ्याने ओरडतो, नंदिनी. आणि आता तो गाडीत बसलेला आहे प्रेक्षकांनो, कारण इतक्या वेळ तुम्ही जे बघत होता ते स्वप्न आहे. कैसा लगा मेरा मजाक असं मी नाही म्हणत आहे, असं सिरियलवाले म्हणतात की त्यांनी आपल्यासोबत केवढा मोठा मजाक केलाय प्रेक्षकांनो, किती बनवत आहे उल्लू. म्हणजे बघा, हे सगळं जे बघितलं ना आपण आतापर्यंत ते सगळं स्वप्नात होतं. आता नंदिनी म्हणते, काय झालं जीवा? मग जीवा म्हणतो, काही नाही झालं, मला वाईट स्वप्न पडलं ते. नंदिनी आता जीवा असं पुढे काही बोलणार तेवढ्यात काव्या म्हणते, काय झालं नंदिनी ताईंना? काय स्वप्न पडलं तुम्हाला? मग आता जीवा म्हणतो, काही नाही. प्रेक्षकांनो, काय तो सस्पेन्स ओढवताय ताणवताय, काही गरज आहे का? सांगा बरं. बाकी दुसरं काही चालू नाहीये प्रेक्षकांनो मालिकेमध्ये. कधी कधी ना कमालच वाटते बाई मला, कसं काय मी रिव्ह्यू देते या मालिकेचा प्रेक्षकांनो, हसू पण येते मला. पण असो, काय आहे आता, हे मालिकेचे जे कलाकार आहेत ना ते आपले फेवरेट आहे, त्यामुळे पर्याय नाही हो आपल्याला. ही मालिका पाहिल्याशिवाय काही गरज होतं का एवढं रंगवायचं, लगली दाखवायचं ना जे झालंय ते. पण आपला अंदाज खरा निघालाय काही नाहीये बरं का प्रेक्षकांनो आज. म्हणजे जे आपल्याला वाटत होतं ते आधीच झालेलं आहे सगळं. एवढ्या लवकर काही हे यांच्या प्रेमाची भानगड रिव्हील करणार नाही, हे खरं आहे. आता पार्थ म्हणतो जीवाला, हे येडाय करे जीवा, बघ तुझी बायको कशी गप्पा मारत बसली मागे आणि म्हणे नंदिनीला काही होणार आहे. आता काव्या लगेच काळजी दाखवते यावेळेला नंदिनीसाठी. मग जीवा लगेच स्वतःला सावरतो आणि म्हणतो, नाही काही नाही झालं. आणि इकडे बघा आता प्रेक्षकांनो, मध्येच मानिनीताई आणि वसुआत्याचं सीन दाखवलाय. आता वसुआत्या अचानक मध्ये चांगल्या वागतात, अचानकच मध्ये रम्याची साथ देतात. नेमकं वसुआत्याला कोणाची साथ द्यायची आहे ना ते त्यांनी डिसाईड करून घ्यावं, असं एक माझं मत आहे बाई. तर असो, आता या मानिनीताईंनी असा चेहरा मस्त तुकतुकीत केलाय त्यांचा. काय लावलंय बाई त्यांनी तोंडाला, हळद, डाळीचं पीठ, काय मुलतानी माती एकत्र करून लावलेलं आहे. त्या काकड्या बिकड्या ठेवल्या, त्यामुळे त्यांचा चेहरा असा मस्त ग्लोई दिसतोय. आणि आता या वसुआत्या इथे म्हणतात, काय ग ए मानिनी? आता त्या म्हणतात, हा बोला ताई. मग वसुआत्या त्यांना बघून म्हणतात, अगं बाई मानिनी, अगं तू काय लावलं तोंडाला? अगं बाई काय गोरी दिसतीयस तू, खूप ग्लो आलाय तुझ्या चेहऱ्यावर. लगेच या मानिनी म्हणतात, अगं बाई खरंच वंश? अहो काही नाही हो, जरा निवांत होते आज, खूप दिवसानंतर जरा फेस पॅक लावला, काकडी ठेवली डोळ्यावर, पडले होते जरा निवांत. आज कसं घरात शांत आहे ना? वसुआत्या म्हणतात, वसुआत्या मनातल्या मनात बोलतात, आता आहे शांत, पण कोणाच ठाऊक पुढे काय होतं. आता लगेच या मानिनी म्हणतात, काय म्हणालात ताई? आता वसुआत्या म्हणतात, अगं मी म्हणत होते की संध्याकाळचं काय बेत आहे? मानिनी म्हणतात, जेवणाचं का? अहो ठरवलं नाही मी अजून. का हो? त्यावर वसुआत्या म्हणतात, अगं बाई तुला सांगून ठेवते आधीच, मंजूला हुक्की आली आहे स्वयंपाक करायची बरं. मानिनीताई म्हणतात, बापरे वसुताई. मग लगेच वसुआत्या म्हणतात, अगं कळतंय मला तुला टेन्शन आलं, पण अगं काय झालंय? त्या हसायला लागतात मोठ्याने आणि म्हणतात, मंजूकडे ना कोणती तरी रेसिपी आहे म्हणे. काय बघ काय म्हणाली मला? स्ट्रॉबेरी घातलेली बिर्याणी. मानिनीताई म्हणतात, बाई नको वसुताई नको, अहो मला आत्ता टेन्शन आलंय हो. त्या दिवशी आठवतं का तुम्हाला, साधं पिठलं करायचं होतं, त्यात काजू बदाम घातले होते मंजू वंशने, आठवतं का तुम्हाला वसुताई? वसुआत्या म्हणतात, अगं आठवतं ना, अगं मागे नाही का मंजूने थालपीठ केलं होतं आणि मला म्हटली कशी करताना की अगं ताई थोडेसे मटार घालून बघते थालपीठात, तेवढाच बदल. मानिनीताई म्हणतात, हो बाई मला असं वाटतंय मंजूताई स्वयंपाकघरात पोहोचायच्या आत मी स्वयंपाकघरात शिरते बघा. वसुआत्या म्हणतात, तू कशाला चालली आहे स्वयंपाकघरात? आज तुला वेळ मिळालाय ना मानिनी, मग कर बरं आराम, बस बाई तू काही जाऊ नको. अचानक वसुआत्याला त्यांच्या भाऊजाईवर प्रेम आलंय. तर असो आणि या मानिनीताईंना त्यांनी बसवलं खाली. आता बघा प्रेक्षकांनो, शेवटचा सीन बघत आहात तुम्ही. काव्या वैतागलेली असते आता आणि म्हणते, कशी काय हो पार्थ, अजून किती वेळ आहे तुमचं फार्म हाऊस यायला? पार्थ म्हणतो, फक्त 10 मिनिटं. मग आता पार्थला काव्या म्हणते, हो ना किती उशीर लागतोय?
आधीच उशीर झालाय, आणखीन किती उशीर. आता पार्थला असं वाटतं की काव्या खूप एक्सायटेड आहे त्याच्यासोबत एकटे क्षण घालवायला. मग तो लगेच हसून आणि रोमॅन्टिक होऊन म्हणतो, हो काव्या खरंच. मग काव्या म्हणते, नाही म्हणजे तुमचं फार्म हाऊस बघायचं आहे ना मला, म्हणून एक्सायटेड आहे मी. नंदिनी म्हणते, हो हो मी सुद्धा. मग आता पार्थ अजून म्हणतो कसा, फार्म हाऊसवर सगळ्यात छान आणि बघण्यासारखी गोष्ट कोणती आहे माहितीये का, ती म्हणजे आमच्या जीवाची बेडरूम. आता जीवा आणखीन टेन्शनमध्ये. पार्थ म्हणतो, मग काय रे जीवा, बरोबर बोलतोय ना मी, तुझी बेडरूम भारी आहे की नाही. आता काव्या लगेच म्हणते, अच्छा असं आहे होय. पार्थ म्हणत असतो, जीवाने खूप मस्त सेटअप केलाय त्याच्या बेडरूम मध्ये. नंदिनी म्हणते, असं असेल तर मला जीवाची खोली बघायची आहे. मग काव्या म्हणते, हो हो मला पण बघायची आहे. आणि आता हसून मुद्दाम जीवाकडे बघत असते. आता जीवाला माहितीये काव्याने काहीतरी मोठा प्लॅन केलाय त्यांचं नातं एक्सपोज करायला. आता जीवा विचार करतोय मनातल्या मनात, अरे देवा फक्त 10 मिनिटं उरलेत त्या फार्म हाऊसवर पोहोचण्यासाठी. आता माझं मरण आहे, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आता सगळेजण तिथे गेल्यावर काय होणार. आणि जीवाचं टेन्शन, बीपी आणि आणखीन काय काय सगळंच वाढलंय प्रेक्षकांनो. आणि आता काव्या त्याच्याकडे अशी बघते हसून. आणि हा एपिसोड संपवला. आणि बघा पुढचा प्रोमो तोच दाखवला त्यांनी की आता जीवा तिथे पोहोचतो आणि पळत पळत खोलीत जातो. पण मी म्हणलं ना प्रेक्षकांनो, 100% माझा अंदाज खरा आहे. मिथून काकांनी सगळी साफसूफ करून ठेवलेली असणार आहे ऑलरेडी, त्यामुळे कोणाला काही समजणार नाहीये. यांच्या नात्याची सुरुवात होईल, पण एक वेगळी काहीतरी सुरुवात होईल. सगळ्यांमधले असे रोमॅन्टिक क्षण दाखवतील, ते असं काहीतरी छान दाखवतील पुढे. बघा हा माझा अंदाज खरा निघाला. काय बरं हा तुम्ही कमेंट करून सांगा की हो अनघाताई तुमचा अंदाज खरा निघाला. दुसरं काय तर असो. आता तिथे पोहोचल्यानंतर पार्थ म्हणतो, हा एवढी का घाई करतोय आज जाण्याची. मग लगेच काव्या पार्थला उत्तर देते, कळेल आपल्याला कळेल. आणि तिथे गेल्यावर आता काव्या सरप्राईज झालेली त्यांनी दाखवली आहे, कारण काव्याचा पचका होणार आहे. तिथे कसलेच फोटो बिटो काहीही शिल्लक राहणार नाहीये. तर बघूया, लग्नानंतर होईलच प्रेम. कसा वाटला तुम्हाला आजचा भाग मला कमेंट करून कळवा. आणि उद्याच्या भागाची थोडीशी वाट बघा. काय करणार प्रेक्षकांनो, त्यांनी ताणलाच तेवढा सस्पेन्स. खरं तर आज दाखवायला हवं. आणि मध्ये त्यांनी ना एक छोटी क्लिप दाखवली 1 सेकंदाची. मानिनीताईंना कोणीतरी गुरुजी येऊन भविष्य सांगतात की जे अटळ आहे ते होणारच, ते टाळता येणार नाही. आता हे भविष्य काय आहे ते जाणून घेण्यासाठी उद्याचा एपिसोड बघावा लागणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या एपिसोडला लाईक करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा उद्या एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर प्रेक्षकांनो. धन्यवाद.